मागील भागात निया भावूक होऊन गुडघ्यावर खाली बसली आणि तिने रणवीरला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू टू रणवीरची. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून ओरडली, मी आयुष्यभर फक्त तुमचीच राहील. रणवीरने तिचा हसरा चेहरा हातात घेतला आणि तिच्या ओठांवर अतिशय हळूवार प्रेमळ किस केली. पाऊस पुन्हा हलकासा पडू लागला होता आणि त्या पावसाच्या सरींमध्ये दोन आत्म्यांचे मिलन होत होते. आता पुढे टेरेसवर नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी वातावरण अत्यंत आल्हाददायक आणि सुगंधी बनवले होते. लाल गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा, दिव्यांचा मखमली प्रकाश आणि समोर गुडघ्यावर बसून हातात हिऱ्याची अंगठी धरून उभा असलेला रणवीर. नियाच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू घडाघडा वाहत होते. तिने रणवीरच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकत त्याला घट्ट मिठी मारली होती. आय लव्ह यू टू रणवीरजी. मी आयुष्यभर फक्त तुमचीच राहील. नियाच्या या शब्दांनी रणवीरच्या हृदयात एक अभूतपूर्व समाधानाची लाट उठवली. रणवीरने तिला हळू स्वतःपासून थोडी बाजूला केले आणि तिचा उजवा हात हातात घेतला. त्याने तिच्या बोटात ती अतिशय महागडी आणि चमकणारी हिऱ्याची अंगठी सरकवली. अंगठी बोटात बसताच रणवीरने तिच्या हाताचा मागील भाग आपल्या ओठांशी नेऊन तिथे एक प्रेमळ चुंबन घेतले. आता नियाचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने आपली नजर खाली झुकवली. रणवीर हळूच उठून उभा राहिला आणि त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला. आजपासून तू फक्त माझी बायको नाहीस निया, तू माझ्या या धडधडणाऱ्या हृदयाची ठोकी आहेस. रणवीर अत्यंत मादक आणि हळुवार स्वरात म्हणाला. त्याने हळूहळू आपले तोंड तिच्याजवळ नेले. नियाच्या श्वासांची गती वाढली. तिने नकळत आपले डोळे मिटून घेतले. रणवीरने तिच्या ओठांवर अत्यंत हळुवार आणि निष्पाप चुंबन घेतले. त्या स्पर्शाने दोघांच्या अंगात प्रेमाची एक थरथरी पसरली. कित्येक महिन्यांचे दुःख, भीती आणि ताण एका क्षणात भस्मसात झाला होता. दोघेही काही वेळ एकमेकांच्या मिठीत शांतपणे उभे राहिले. फक्त वाऱ्याचा आवाज आणि एकमेकांच्या श्वासांचे प्रतिध्वनी तिथे ऐकू येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्मा मॅन्शनमध्ये एक वेगळाच उत्साह आणि प्रसन्नता पसरली होती. कल्याणी देवी स्वतः सकाळी लवकर उठून देवघरात पूजा करत होत्या. काल रात्री घडलेल्या घटनेनंतर त्यांच्या मनातील नियाबद्दलचा सर्व राग निघून गेला होता. त्या नियाला आता स्वतःची मुलगी आणि या घराची खरी कुललक्ष्मी मानू लागल्या होत्या. थोड्याच वेळात निया पिंक कलरची सुंदर पैठणी नेसून गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर छानशी टिकली लावून खाली आली. आज तिच्या चेहऱ्यावरचे तेज पाहण्यासारखे होते. गुड मॉर्निंग सासूबाई. नेहमीप्रमाणे नियाने कल्याणी देवींच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. कल्याणी देवींनी हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. सदा सुखी राहा बाळा, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. तेवढ्यात रणवीर पायऱ्यांवरून खाली येत होता. व्हाईट कलरच्या शर्टमध्ये आणि ब्लॅक ट्राउझरमध्ये तो अत्यंत रुबाबदार दिसत होता. खाली येताच त्याची नजर नियावर पडली आणि गुलाबी पैठणीत नटलेली निया पाहून रणवीरची पावलं तिथेच थांबली. तो तिच्याकडे पाहतच राहिला. कल्याणी देवींनीही पाहिले आणि त्या मंदपणे हसल्या. अरे रणवीर, तिथेच उभा राहून काय पाहतोयस? खाली ये आणि नाश्ता कर. रणवीर थोडा संकोचला, पण तो हसत खाली आला आणि नियाच्या शेजारी जाऊन खुर्चीवर बसला. आज तर कोणीतरी फारच सुंदर दिसत आहे. रणवीरने टेबलाखाली नियाचा हात हळूच पकडत तिच्या कानात पुटपुटली. तशी नियाच्या गालावर लाजेची लाली पसरली. तिने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण रणवीरची पकड घट्ट होती. रणवीरची, सासूबाई समोर आहेत, सोडा ना.
ती हलक्या आवाजात म्हणाली, नाही सोडणार, माझी बायको आहेस तू. रणवीरने खोडकरपणे तिच्या हाताच्या तळव्यावर आपल्या बोटाने गुदगुल्या केल्या. नियाने नकळत हसून त्याच्याकडे पाहिले. दोघांमधील हा लपाछपीचा रोमांस पाहून कल्याणी देवींना मनातून खूप आनंद होत होता. त्यांच्या मुलाच्या आयुष्यात एवढ्या वर्षानंतर खरा आनंद आला होता. नाश्ता संपल्यानंतर कल्याणी देवी म्हणाल्या, रणवीर, निया आता 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की आता तिची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात आपण वर्मा मॅन्शनमध्ये नियाचं भव्य डोहाळे जेवण सोहळा आयोजित करणार आहोत. डोहाळे जेवण? नियाने आश्चर्यचकित होऊन विचारले. हो निया, कल्याणी देवी प्रेमाने म्हणाल्या. वर्मा घराण्याच्या वारसाचे आगमन होणार आहे. संपूर्ण शहराला कळले पाहिजे की मिसेस निया रणवीर वर्मा या घराची मालकीण आहे आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोत. त्यांचं हे बोलणं ऐकून रणवीर खुश झाला. ग्रेट आयडिया आहे. या सोहळ्यात कोणतीही कमतरता राहता कामा नये. कथा इथेच संपणार नव्हती, कारण संकटाची सावली जरी मेन्शनवरून हटली असली तरी बाहेर एका नव्या युद्धाची तयारी सुरू होती. नियाच्या सासरची सुलोचनाबाई आणि तिचा मुलगा विक्रम, जो अजूनही पोलिसांच्या ताब्यात होता, यांच्या मनात सुडाची आग जळत होती. विक्रमला जेलमध्ये पाठवल्यामुळे सुलोचनाबाईंना रणवीर आणि नियाचा प्रचंड राग आला होता. सुलोचनाबाईंनी पोलिसांची डोळेझाक करून विक्रमला जमिनावर बाहेर काढण्यासाठी सासरची संपूर्ण संपत्ती पणाला लावली होती. चाळीतील एका लहानशा खोलीत सुलोचनाबाई आणि सासरे गणपतराव बसले होते. त्या नियाची एवढी हिंमत? सुलोचनाबाई दात ओठ खात म्हणाल्या, माझ्या मुलाला जेलमध्ये पाठवून ती त्या श्रीमंताच्या मेन्शनमध्ये मज्जा मारते. मी तिचे ही सुख फार दिवस टिकू देणार नाही. गणपतराव म्हणाले, पण सुलोचना, तो रणवीर वर्मा खूप शक्तिशाली माणूस आहे. आपण त्याच्याशी कसा लढा देणार? तो शक्तिशाली असेल, पण निया अजूनही भावूक आहे. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर एक क्रूर कट उमटला. आपण तिच्या मातृत्वाचा आणि तिच्या मऊ मनाचा फायदा घेऊ. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे ना? आम्ही तिथेच जाऊन असा काही हंगामा करू की त्या वर्मा घराण्याची अब्रूच चव्हाट्यावर येईल. दरम्यान वर्मा मॅन्शनमध्ये डोहाळे जेवणाच्या सोहळ्याची तयारी जोरात सुरू झाली होती. संपूर्ण मॅन्शन फुलांनी, रंगबिरंगी दिव्यांनी आणि पारंपरिक तोरणांनी सजवले गेले होते. शहरातले सर्वात मोठे उद्योगपती, राजकारणी आणि कल्याणी देवींचे नातेवाईक आमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्याच्या दिवशी नियाला हिरव्या रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, डोक्यावर मोगऱ्याचा गजरा आणि अंगावर सोन्याचे पारंपरिक दागिने घालून सजवण्यात आले होते. ती एखाद्या अप्सरेसारखीच आज दिसत होती. रणवीर कुर्त्या पायजमामध्ये तयार होऊन बेडरूममध्ये आला आणि नियाला त्या पारंपरिक अवतारात पाहून त्याचे भानच हरपले. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला हळूच जवळ ओढले. निया, आज तू मला वेड लावणार आहेस का? नियाने त्याच्या छातीवर हात ठेवला. रणवीरजी, सर्वांसमोर असे नका ना करू. कोणीतरी येईल. येऊ दे. रणवीर तिच्या ओठांच्या जवळ जात म्हणाला, आज माझ्या बायकोचे डोहाळे जेवण आहे. मला तिच्यावर प्रेम उधळण्याचा पूर्ण अधिकार आहे. रणवीरने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले. निया हसली आणि तिने रणवीरच्या गळ्यात हात टाकले. दोघांचे हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासारखे अगदी स्वर्गीय वाटत होते. खाली हॉलमध्ये सर्व पाहुणे जमले होते. कल्याणी देवींनी नियाला मोठ्या आदराने आणि प्रेमाने झुल्यावर बसवले. तिच्या भोवती सर्व स्त्रिया एकत्र आल्या
आणि पारंपरिक गाणी गाऊन तिची ओटी भरू लागल्या. रणवीर नियाच्या शेजारीच उभा होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी असणारे प्रेम स्पष्ट दिसत होते. सोहळा अगदी उत्साहात सुरू होता. पण अचानक मेन्शनच्या मुख्य दारावर मोठा गदारोळ सुरू झाला. मला आत जाऊ द्या, माझी सून आहे ती. सुलोचनाबाईंचा तोच कर्कश आवाज हॉलमध्ये घुमला. तसे सर्व पाहुणे स्तब्ध झाले. कल्याणी देवी आणि रणवीरचे डोळे संतापाने लाल झाले. सुलोचनाबाई, गणपतराव आणि त्यांचे काही नातेवाईक जबरदस्तीने वॉचमॅनना बाजूला सारून हॉलमध्ये शिरले. हे काय नाटक चालले आहे इथे? सुलोचनाबाई जोरात ओरडल्या. आमच्या घराची सून आणि आमच्या मृत मुलाच्या बाळाचा सोहळा इथे दुसऱ्याच माणसाच्या नावाने साजरा केला जातोय. त्यांचं हे बोलणं ऐकून हॉलमधील पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. अरे हे कोण आहे? ही तर नियाची जुनी सासू दिसते. म्हणजे हे बाळ रणवीरचे नाहीये का? कल्याणी देवी ताठमानेने पुढे आल्या. सुलोचनाबाई, तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन हा हंगामा करायची? तशा सुलोचनाबाई उपरोधाने हसल्या. कल्याणी देवी, श्रीमंतीचा माज दाखवू नका. ही निया माझ्या मुलाची बायको होती. हिच्या पोटातील बाळ माझ्या आदित्यचे आहे आणि तुम्ही लोक माझ्या नातवाला स्वतःचा वारस म्हणून जगासमोर आणत आहात. रणवीर पुढे आला. त्याचा धाक इतका भयंकर होता की सुलोचनाबाई 2 पावले मागे सरकल्या. सुलोचनाबाई, रणवीरचा आवाज सिंहासारखा गरजला. तुमचा या बाळावर आणि नियावर कोणताही अधिकार उरलेला नाही. जेव्हा नियाला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही तिचा छळ केला, तिला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला आणि आज जेव्हा ती या घराची सून बनली आहे तेव्हा तुम्हाला तिची आठवण आली. सुलोचनाबाईंनी पोलिसांची एक कागदपत्र दाखवले. आम्ही कोर्टात गेलो आहोत. हे बाळ आमच्या वंशाचे आहे, त्यामुळे जन्मानंतर या बाळाची कस्टडी आम्हाला मिळाली पाहिजे. आम्ही नियाला हे बाळ वर्मा घराण्याला देऊ देणार नाही. निया तो कागद पाहून हादरली. ती पाटावरून उठली आणि तिने स्वतःचे पोट दोन्ही हातांनी घट्ट पकडले. नाही, मी माझे बाळ तुम्हाला कधीच देणार नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याचा बळी घेतला आणि आता माझ्या बाळालाही हिरावून घेणार का? तुला द्यावेच लागेल निया. सुलोचनाबाई चवताळून म्हणाल्या. नाही द्यावे लागणार. रणवीर नियाच्या समोर ढाल बनून उभा राहिला. कारण हे बाळ जरी आदित्यचे असले तरी या बाळाचा बाप मी आहे. मी या बाळाला अडॉप्ट केले आहे आणि कायद्यानुसार या बाळाचा संपूर्ण हक्क फक्त आणि फक्त माझ्या आणि नियाकडे आहे. रणवीरने खिशातून लिगल ॲडॉप्शन पेपर्स काढले आणि सुलोचनाबाईंच्या तोंडावर फेकून मारले. बघा हे कागदपत्रे. कोर्टाने मला या बाळाचा कायदेशीर बाप म्हणून मान्यता दिली आहे. जर तुम्ही यापुढे नियाच्या किंवा माझ्या बाळाच्या आसपासही दिसला तर तुम्हा सर्वांना आयुष्यभरासाठी तुरुंगात डांबेल. सुलोचनाबाई आणि गणपतराव ते लीगल पेपर्स पाहून सुन्न झाले. रणवीरने आधी सर्व कायदेशीर तयारी करून ठेवली होती आणि त्याचा हा मास्टर स्ट्रोक पाहून संपूर्ण हॉल टाळ्यांचा गजर करून उठला. पोलीस आत आले आणि त्यांनी सुलोचनाबाईंना व त्यांच्या नातलगांना मेन्शन बाहेर हाकलून दिले. सोहळा पुन्हा आनंदाने सुरू झाला. पाहुणे निघून गेल्यानंतर रात्रीच्या वेळी निया टेरेसवर उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रणवीर हळूच तिच्या पाठीमागे आला आणि त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतले. पुन्हा अश्रू? रणवीरने तिची हनवटी वर करत विचारले. हे दुःखाचे अश्रू नाहीत रणवीरजी. नियाने त्याच्या छातीवर डोके टेकवले. तुम्ही आज माझ्या बाळाला जो बाप दिला आहे, जो सन्मान दिला आहे,
त्यासाठी मी जन्मोजन्मी तुमची ऋणी राहील. रणवीरने तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतले. ऋण नाही निया, हे प्रेम आहे आणि या प्रेमाच्या बंधनात आपण दोघे आयुष्यभरासाठी बांधले गेलो आहोत. पावसाची एक सुंदर झुळूक आली. रणवीरने नियाला आपल्या बाहूत उचलून घेतले आणि तिला बेडरूमकडे घेऊन गेला. त्या रात्री सर्व संकटांवर मात करून निया आणि रणवीरच्या प्रेमाची एक नवी, सुंदर आणि अवीट सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.